गुड मॉर्निंग डिअर फ्रेंड्स. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर वळूया आजच्या विषयाकडे. तर काल संडे होता आणि हजबंडला मी खूप दिवस झाले म्हटलेलं की आपण छान छान झाडं आणावे, कारण की पावसाळा लागलेला आहे. तर यावेळेस झाडं छान होतात. तर मग इथे मी बटमोगऱ्याचं झाड आणलेलं आहे. सुंदर आहे. आणलं तेव्हाच त्याला छान फुलंसुद्धा लागलेली होते आणि मग मी याला रिपोर्टिंग करून टाकलं. म्हणजे जे कागदामध्ये होते ते मी माझ्याकडे 2-3 कुंड्या होत्या, तर मग मी त्यामध्ये एका कुंडीमध्ये बटमोगऱ्याचं झाड लावलं आणि तुळशीचे मी 2 झाडं आणलेले होते. कारण की मग मी याच्या आधी आणलेलं तर ते झाड व्यवस्थित झालं नाही, तर मग मी 2 झाडं आणले आणि ते 2 कुंडीत लावले वेगवेगळ्या. हे मनी प्लांट मी ऑनलाईन बोलवलेलं होतं. हे पण छोट्या कुंडीमध्ये होतं, पण याला आता मी मोठ्या कुंडीमध्ये ट्रान्सफर केलं. जेड प्लांटला पण मी दुसऱ्या कुंडीमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे. घरात झाडं असले की एक वेगळीच प्रसन्नता वाटते डोळ्यांना. झाडं लावायलाच हवे, कारण की झाडांमुळे आपल्याला शुद्ध हवासुद्धा मिळते आणि आपल्या घराची शोभा वाढते ती वेगळीच. तर इथे ध्रुवी झोपलेली आहे, तर मग मी तिच्यासाठी फ्रूट्स कट करून ठेवत आहे, म्हणजे ती उठले की तिला द्यायला बरं होते. मुलांना रोज वेगवेगळे फळं द्यायला पाहिजे, कारण की फळांमध्ये जे वॉटर असते, जे विटॅमिन्स असते, ते सगळे मुलांना फ्रूट्समधून छान पद्धतीने मिळतात. आणि आधी मी ध्रुवीला प्युरी करून द्यायची, आता तिला छान दात आलेली आहे, तर मग मी छान पील करून तिला कट करून देते, तर ती खाते. तिला ॲपल आवडतं. सोबत एक मोसंबीसुद्धा कट करत आहे आणि जी मधलं ॲपलचं उरलेली फोड आहे ते मी खाऊन घेणार. तर इथे मी मोसंबी कट करत आहे. मी संत्रं समजलेली होती जेव्हा मी गेली होती घ्यायला, पण घरी येऊन कट केलं तर ती मोसंबी निघाली आणि गोड आहे. कुठल्या कुठल्या मोसंबीसुद्धा आंबट असतात, पण मी ज्या या घेतल्या त्या गोड मोसंबी आहे. मोसंबीला जर आपण मीठ लावून खाल्लं तर ते आणखी छान लागतं. तर इथे फ्रूट सगळे कट करून झालेले आहे. मी स्पेशल ध्रुवीसाठीच कट केलेले आहे. मी सकाळी स्वतः खाल्लेले होते. आता इथे थोडं जे क्लिनिंग करून टाकली. आता ही रात्रीची पोळी उरलेली होती, तर मग मी हिला आता वेस्ट जाऊ देणार नाही. ज्या माझ्या पोळ्या उरतात मी त्यांना फेकून देत नाही किंवा गाईला नाही लावत, तर मी अशा तळून टाकते, म्हणजे स्नॅक्ससारखं करते. खायला सुद्धा खूप छान लागतात. तर मी आलू टिक्की बनवलेली होती, तर त्याचं तेल होतंच उरलेलं कढईमध्ये, तर मग तेलाला छान तापवून घेतलं आणि त्यामध्ये मग आपले पोळीचे तुकडे सोडून द्यायचे आहे. आता या आपण ही स्नॅक्ससारखं टाईमपास म्हणूनसुद्धा खाऊ शकतो किंवा मग चहासोबतसुद्धा बिस्किट ब्रेडच्या जागेवर खाऊ शकतो. हेल्दी आहे. बिस्किट आणि ब्रेडऐवजी तुम्ही अशा गोष्टी करून चायसोबत खाल्ल्या तर खायलासुद्धा छान लागतं आणि हेल्दी पण असतं. बिस्किट आणि ब्रेडपेक्षा तर मग हेल्दीच असतं. तर मग कधीकधी असं पण खाते मी. तर तेल छान तापलेलं आहे. आता यामध्ये छान गोल्डन ब्राऊन क्रिस्पी होतपर्यंत ही पोळी फ्राय करायची आहे. काल रात्री एकच पोळी उरलेली होती, तर मी एकच पोळी तळत आहे. जर 2-3 पोळ्या जरी उरल्या तरी मी अशाच पद्धतीने तळते आणि छान गोल्डन ब्राऊन क्रिस्पी होतपर्यंत छान त्याला तळू द्यायचं, शिजू द्यायचं. छान मग तेलामधून बाहेर काढलं की छान तोडून बघायचं. छान क्रिस्पी आणि क्रंची असा आवाज आला पाहिजे, तेव्हाच ते खायला छान लागतं. तुम्ही अर्धवट तेलातूनच बाहेर काढाल, म्हणजे अर्धवट शिजला आणि पोळी पूर्ण कडक नाही झाली तर मग ते खायला वातड लागणार. छान क्रिस्पी झालं तर खायला पण खूप छान लागतं. तर यामध्ये छान आपलं पोळी तळून झालेली आहे, छान क्रिस्पी झालेली आहे, गोल्डन ब्राऊनसुद्धा झालेली आहे. तर यामध्ये आता आपल्याला जे आपल्याकडे अवेलेबल असेल, मीठ, चाट मसाला असेल तर खूपच छान. तर माझ्याकडे चाट मसाला अवेलेबल नव्हता, तर मग मी थोडं तिखट टाकलं. एकदम नाही टाकलं, म्हणजे थोडं खूप कमी प्रमाणात टाकलं मीठ आणि तिखट. आता इथे आता मी तुम्हाला खाऊन दाखवते आणि खायला खूपसुद्धा क्रंची झालेलं आहे.
आता रात्री कपडे धुतलेले होते. दिवसभर आम्ही थोडं बाहेर गेलेलो होतो, संडे होता, तर मग मला सुद्धा काही बरं नाही वाटत होतं. मग कपडे धुवायला वेळ झाला तर मग मी रात्री कपडे धुतले. तर आता मी ही सगळे घडी करून ठेवत आहे. बाहेर जाणे, घरची कामं करणे ही सगळे सोबतच येतात. एकटं म्हटलं की सगळे आपल्यावरच कामं येऊन पडतात, पण शेवटी करावे लागतात आणि घरसुद्धा क्लीन ठेवणं तेवढंच आवश्यक आहे. तर इथे सगळे कपडे व्यवस्थित घड्या करून घेतली की मग मी छान सेट करून ठेवणार. ध्रुवीचा टॅवेलसुद्धा मी 1 ते 2 दिवस आड धुवत असते, कारण की छोट्या मुलांना प्रत्येक गोष्ट ही क्लीनच द्यायची. कुठलाच आळस छोट्या मुलांबद्दल करायचा नाही आहे. तर आता मी हे सगळे कपडे सेट करून घेत आहे. इथे ध्रुवी बघा याच पाळण्यात झोपते. आता तिला बसल्या बसल्या छान झोप लागून जाते. तर ती व्यवस्थित छान झोपलेली आहे. ही माझी रूम आहे. आता सध्या आम्ही कपाट आणलेलं नाही, त्यामुळे सगळे कपडे सूटकेस बॅगमध्येच ठेवलेले आहे. तर अशा पद्धतीने मी अरेंज करून ठेवलेलं आहे. आम्ही बेडरूममध्ये झोपत नाही, त्यामुळे मी तिला स्टोर रूमच बनवून टाकलेला आहे. यामध्ये मी स्पेशल ध्रुवीचे कपडे ठेवत असते. हे बास्केट मी गावाकडेच घेतलेली होती आणि मग मी तिथनं इथे घेऊन आली आणि यामध्ये ध्रुवीचे कपडे स्टोअर करून ठेवत असते. ही माझी संपूर्ण बेडरूम आहे. तर कूलरचं काम झालं तर मग आता कूलरवर छान कपडा झाकून ठेवला आणि त्यावर मग मी माझे कपडे ठेवत असते घडी करून. तर सगळे कामं झाले की स्वतःकडे पण थोडं लक्ष देणं आवश्यक आहे. तर इथे थोडा स्किन केअर करून घेत आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला फेसला पाण्याने ओलं करून घ्यायचं आहे. त्यानंतर छान 60 सेकंडसाठी फेसला वॉश करायचं आहे. क्लिन्झर, साबण जे पण तुम्ही यूज करता. कोणी होममेड फेस वॉशसुद्धा यूज करतं, ते पण खूप इफेक्टिव्ह आहे. कधी मी पण यूज करून घेत असते. पण आता सध्या मी रिसेंटली एक फेस वॉश यूज करत आहे आणि खूप छान रिझल्ट मला त्याने मिळालेले आहे. फेस पण ब्राईट आहे आणि कुठल्याच प्रकारचे पिंपल्स मला फेसवर दिसत नाही आहे आणि जे पण माझ्या फेसवर थोडे बहुत डाग होते ते सुद्धा रिमूव्ह झाले आहे. मे बी या फेस वॉशमुळेच, कारण की मी अदर तर काही एक्स्ट्रा नवीन वापरत नाही आहे. तर इथे छान फेसला पुसून घेतलेला आहे. सॉफ्ट टॉवेलनेच पुसायचं आहे तुम्हाला. आता इथे मी वीकली स्किन केअर करत असते. तर आज मी वीकली स्किन केअरमध्ये पील ऑफ मास्क यूज करत आहे. हे एव्हर यूजचं आहे. कधी मी हिमालयाचं पण यूज करून घेते, कधी गुड वाईब्सचासुद्धा यूज करते. याने काय होणार, तुमच्या फेसवरची डेड स्किन जी असते ना ते रिमूव्ह होऊन जाते. मी फिजिकल स्क्रब हे अवॉइड करत असते. केमिकल स्क्रब्स आणि हे पील्स जास्त यूज करते, कारण की माझी स्किन थोडी सेन्सिटिव्ह आहे. तर जास्त जर तिला रब केलं तर मग ती रिॲक्ट होते. तर त्यामुळे मी थोडं प्रिकॉशन घेऊनच माझं स्किन केअर करत असते. घरकामासोबत स्वतःवरही लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने माझा स्किन केअर, माझी घरची कामं मी पूर्ण केली. भेटूया अशा छान व्हिडिओसोबत दुसऱ्या चॅनलमध्ये. थँक्यू.